नमस्कार, मी प्रियांका मदने. मी सध्या आहे माणेगावमध्ये, तालुका पाटण, जिल्हा सातारा. मित्रांनो, आपण मध्यंतरी सातारा जिल्ह्यातील पसरणी गावामध्ये एक सफरचंदाची बाग होती त्याचा व्हिडिओ केलेला होता आणि तो सातारा जिल्ह्यातला पहिलाच प्रयोग होता आणि खऱ्या अर्थानं आपल्या पाटण तालुक्यामधला पण हा पहिला प्रयोग आहे जिथं सफरचंदाची बाग फुलवलेली आहे आणि 14 गुंठ्यामध्ये सफरचंदाची लागवड केलेली आहे आणि तुम्ही बघू शकताय या ठिकाणी आलेले सफरचंद खरेच अर्थानं काश्मीर, हिमाचल, जम्मू काश्मीर या ठिकाणी येणारे सफरचंदाचं पीक खरंच एखादा शेतकरी आपल्या या भागामध्ये करत असेल तर ते इतर शेतकऱ्यांसाठी एक दिशादर्शक ठरणारा असा हा प्रयोग आहे. तर याच प्रयोगाची संपूर्ण माहिती आपण दादांच्याकडून जाणून घेणार आहोत. बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून दादा आपल्याला काय माहिती देत आहेत ते. चला तर. नमस्कार दादा. नमस्कार. तर हेच आहेत माणेगाव मधील एक प्रगतशील शेतकरी ज्याने हा प्रयोग आपल्या पाटण तालुक्यामध्ये पहिल्यांदाच हा प्रयोग केलेला आहे आणि यशस्वी करून दाखवलेला आहे. तर दादांशी बोलूया. दादा, पहिल्यांदा तर तुमचा परिचय करून द्या. नमस्कार. मी अधिक मारुती माने, मुक्काम पोस्ट माणेगाव, तालुका पाटण. आता मी ही सफरचंदची लागवड करायचा पहिला तालुक्यातला जो निर्णय घेतला, ही प्रेरणा मला महाराष्ट्र शासन, कृषी विभाग, आपले जिल्हाधिकारी यांच्याकडून मिळाली. तर ती कशी मिळाली, तर मला 2 वर्षापूर्वी वसंतराव नाईक कृषी भूषण पुरस्कार जाहीर झाला आणि तो सत्कार समारंभ सातारा जिल्हा अधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यातले 11 शेतकरी ज्यांना पुरस्कार मिळाला होता त्यांना सगळ्यांना बोलवलं आणि प्रत्येकाला सांगितलं की तुम्ही शेतीचे खरे हिरो आहात, म्हणून तुमची जिल्ह्यातून 11 जणांची निवड झाली. तुम्ही शेतीमध्ये योगदान दिलेलं आहे, तर तुम्ही प्रत्येकानं यशोगाथा 1-2-3 मिनिटं सांगायची आणि सत्कार घेऊन पुढे जायचं. आणि हे करत असताना यशोगाथा चालू असताना मानचा एक शेतकरी आला आणि त्याने सांगितलं सातारा जिल्ह्यातली मी पहिली सफरचंद लागवड 1 एकर मध्ये केलेली आहे. आणि मग त्यांच्याकडून नंबर घेतला. त्यांना विचारलं का तिथं त्यावेळी? हा, मी त्यांना विचारलं आम्ही तुमची बाग बघा येणार आहे, तर म्हणजे या. त्यांनी ऍड्रेस दिला. त्यानंतर मी, मुलगा, आमचे गावचे सरपंच जालिंदर माने हे आम्ही बाग बघायला गेलो. दादा, तसं पाहिलं तर आपण बघतो की सफरचंदाची शेती करायची म्हटली तर थंड हवामान लागतं त्यासाठी. असं म्हणजे तिथं थंडी आहे खूप, तिथं असे म्हणजे सफरचंद येत असतात. तर तुम्ही ज्यावेळी त्या शेतकऱ्यांना विचारलं त्यावेळी तुमच्या मनामध्ये काय चाललेलं, म्हणजे तुम्हाला वाटलं का कसं? म्हणजे मला वाटलं की हे हिमाचल, जम्मू इकडेही येणार सफरचंद आहे. तर नंतर मी माहिती घेतली तर पश्चिम महाराष्ट्रात येणार आपल्या शास्त्रज्ञांनी हरमन 99 ही व्हरायटी विकसित केलेली आहे, पण ती आपल्यापर्यंत सगळ्या लोकांनी माहिती नव्हती. मग हरमन 99 ची ती भेट कलम केलेली जालिंदर धडस यांच्या 2 वर्ष 2.5 वर्ष वयाची उपलब्ध होती. ती रोप आम्ही 250 रुपयाला 1 कलम या दरामध्ये ठरवून तिथून 180 झाडं आणली आणि त्यांनी ज्या त्यांच्या बागेमध्ये झालेल्या चुका होत्या त्या मला तिथं बघायला मिळाल्या. उदाहरणार्थ काय चुका? म्हणजे चुका म्हणजे त्यांनी खड्डे खोल काढले नव्हते. खड्डे खोल काढले नव्हते. लावायची म्हणून लावतो आपण, मिरची वांगी जशी लावतो ह्या पद्धतीनं ती रोपाची लागवड केली होती. मग माझ्या लक्षात आलं की हे 40 वर्ष या सफरचंद बागेचं लाईफ आहे. मग ह्याला परत तुम्ही नंतर वरून खत द्याल, पण मुळामध्ये काय देता येणार नाही किंवा खाली उत्खनन करता येणार नाही. बागेत बघितल्यावर माझ्या लक्षात आलं आणि मी निर्णय घेतला. 14 गुंठे रान माझं स्वतःच क्षेत्र, सिक्युरिटीचा विषय लक्षात घेऊन घराच्या शेजारी गट नंबर 48 मध्ये त्या सफरचंदची 14 गुंठ्यामध्ये लागवड घेण्याचा निर्णय घेतला आणि 14 गुंठ्यामध्ये 10 बाय 8 वर रान आखून घेतलं आणि JCB मशीन 3.5 फूट घेरीचे 3 फूट खोलीचे खड्डे काढले. ते कशासाठी? सुरुवातीला आपल्याला गाळ भरायचा होता त्या खड्ड्यामध्ये, सेंद्रिय खत भरायची होती, यासाठी खड्डे घेण्याचा मी निर्णय घेतला. खड्डे काढले, JCB मशीन 11 तास JCB मशीन चाललं, खड्डे काढले आणि महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांनी 1992 साली माणेगावच्या हद्दीत 30 पाझर तलाव बांधले आणि 30 पाझर तलाव 1992 ला बांधलेले. आज 32 वर्ष झाली. त्यातला 1 पाझर तलाव पूर्ण काळानं भरला होता. बाकीचा अन्य शेतकऱ्यांनी शेतीसाठी
गाळ काढून नेला होता. मग एक बंधारा जो भरला होता तो शासनाची परवानगी घेऊन तिथून मी 42 टेलर गाळ JCB मशीन उचलला आणि एका डम्पिंग टेलर मध्ये 4च खड्डे भरले. असा 42 टेलर गाळ दिला आणि शेणखत 2 गमेले कुजलेलं दिलं आणि तदनंतर 180 झाडाची ही हर्मन 99ची लागवड केली. म्हणजे दादा सुरुवातीला तुम्ही खतावर जोर हो, दिला खतावर. त्याच्यामुळेच हे दिसतंय. हो. ह्याचं वय किती आहे आता हे झाडाचं? लागण करून आज 20 महिन्याची बाग आहे. पण त्याची उंची बघता, हाईट बघता खूपच हो. जास्त आहे. ते तुमच्या खताचं हे असेल, फरक खताचं दिसतोय. श्रेय. आणि जर 1.5 ते 2 महिन्याला जीवामृत दिलेलं आहे आळवणी. आणि ह्या बागेचा शत्रू फक्त 2च, एक भुरी आणि फळं आल्यानंतर आळी. या दोघांच काटेकोरपणे मी लक्ष ठेवून संगोपन करतो. आता दादा तुम्ही सांगताय 20 महिने झाले याचं आता वय. मग सुरुवातीपासून पहिल्यांदा तुम्ही खत दिलं, सगळं ते खड्डे भरून घेतले, त्याच्यानंतर मग टप्प्याटप्प्याने कशा पद्धतीने वेगळं काही दिलं का? जीवामृत देत होतो. आणि किती दिवसांनी? जीवामृत 1.5 महिन्याला जीवामृत प्रति झाडाला 2 ते 3 लिटर आळवणी पद्धतीने जीवामृत दिलेलं आहे. आणि रासायनिक सुद्धा खताचं शेड्यूल चालू असतं. रासायनिक मध्ये कुठली वापर? NPK ते असतं. परत टॉनिक असतात. वसंत ऊर्जा आवर्जून 2-3 महिन्यानं वसंत ऊर्जा, मायक्रोन्यूट्रा आणि 1919 ही महाराष्ट्र शासनाची PSI वाल्यांची ही वसंत ऊर्जेची निर्मिती आहे आणि त्याचे रिझल्टही पॉवरफुल आहे. हे दिसते पण उंची पण दिसते आणि ही बाग मॅडम मी 5 वेळा छाटलेली आहे. 5 वेळा छाटल्या म्हणून त्याचा ग्रोथ तुम्ही फांद्या बघा किती त्याला प्रशस्त फुटवे तजेलदारपणा आहे. आज एप्रिल आणि मेचा 40° तापमानात सुद्धा बाग इतकी तजेलदार आहे. बरोबर. ह्याच्यामधलं अंतर किती ठेवले तुम्ही? हे दोन्ही वळीत 10 फूट आहे आणि झाडांच्या मधलं 8 आहे. 10 बाय 8. 10 बाय 8 पद्धतीने केलं. अंतराचा पण फरक पडतो ना? अंतर जेवढं. आता फळ किती आहे एका सफरचंदाच्या झाडाला? सर्वसाधारण आता हा पहिला बहरा आलेला आहे. जी सक्षम सशक्त झाड आहेत त्याला अशी घसानं सुद्धा फळ, प्रचंड फळ आलेली. घसानं फळ आलेली आणि एका घसामध्ये सर्वसाधारण 7, 8, 9 फळ आहेत. आता ही बाल्यावस्थेत जशी जशी फुगतील त्याचं वय, जसं वय वाढल त्यावेळी फळं मोठी आहेत. आता ही पक्व झालेली फळं आहेत बघा. इथं पक्व झालेली मोठी फळं झालेली आणि याला कलर एकदम गर्द गुलाबी सेंद्रिय कलर येतोय. ह्याचा सीझन कुठल्या महिन्यामध्ये हा सीझन? हे ऑगस्ट सप्टेंबर मध्ये फुलावर येतं आणि तदनंतर फुलातून फळात रूपांतर होतं आणि मग सप्टेंबर पासून फुलाला सुरुवात होते. आता इथं सुद्धा फळ बघा भरपूर फळ आली ती. पहिलाच तुम्ही म्हणताय, पहिल्यांदाच म्हटल्यावर खूप मोठ्या प्रमाणावर येते, चांगली फळ येते ती. आता त्याच्या पलीकडे एक झाड आहे बघा, ते पूर्ण क्षमतेनं हे झालेलं आहे, तयार झालेलं आहे. समोर दिसतंय ते? हो, समोर दिसतंय ते झाड. तुम्ही अपेक्षा केलेली का एवढा रिझल्ट दिसेल? काय वाटतं? हो, मी अभ्यासलं होतं की जर प्रामाणिक त्याचे एक गमक सांगतो. आपण मॅडम उन्हात चालत असताना आपली सावली जिकडे जाल तिकडे तुमच्या पाठीमागे येते. तसं शेतामध्ये प्रामाणिकपणे काम केलं, त्याचं व्यवस्थापन केलं की मान सन्मान, पैसा, सत्कार हे सगळं उगानं चालत येतं. तर त्यासाठी प्रामाणिकता लागते. फळाशी कुठली तडजोड नाही, झाडाशी त्यावेळी शेड्यूल प्रमाणे खत, फवारण्या, लहान मुलासारखं जर संगोपन केलं तर ही बाग 5 वर्षानंतर सर्वसाधारण 70-80 किलो फळ 100% मिळणार. आणि ज्यावेळी जर 10 वर्षाचं वय होईल त्यावेळी 100% ती 90 ते 100, 125 किलो पर्यंत एक झाड फळ देणार आहे. आताच दिसतंय 60-70च्या वरच आहेत. आता पहिलंच बघतोय आपण. तर ज्यावेळी त्याचा ग्रोथ होईल, त्याची बुंद्यात जाडी होईल, फांद्यामध्ये ताकद येईल, त्यावेळी 80, 90, 100 किलो पर्यंत ही
फळ देणार आहेत. एक झाड सर्वसाधारण आपल्याला 10 वर्षानंतर 10,000 रुपये देणार. एक झाड, एक झाड. त्याचं वय किती असते साधारण? ह्याचं वय सफरचंदाचं संगोपन व्यवस्थित जर केलं तर 40 वर्ष लाईफ आहे. आणि तुम्ही सांगताय 10 वर्षांनी हा. एक झाड 10,000 रुपये. हो, एक 8 ते 10 वर्षाचं वय झालं की ते प्रतिवर्षी मला एक झाड 8 ते 10,000 रुपये उत्पन्न देणार. आता ही झाडं किती आहेत म्हटलं तुम्ही? ही टोटली 180 झाड आहे. 14 गुंठ्यामध्ये हा, ना? 14 गुंठ्यामध्ये 180 झाड आहे. याच्यामध्ये तुम्ही असं म्हणजे जमिनीचा पोत ही असं काय बघितलेलं का? नाही, याला जमिनीची मी प्रथमतः माहिती घेतली होती. तर कुठलीही फळबागेला चुनखडी, विरहित आणि दलदलीची जमीन नको आहे. हा. मग तुम्ही हलक्या रानामध्ये जर पाण्याचं व्यवस्थित संगोपन केलं तर चांगल्या पद्धतीने, फक्त चुनखडी आणि दलदलीचं रान नको. जास्त पाणी साचणार साचणार नाही, निचरायचं पाहिजे आणि चुनखडी नाही पाहिजे. चुनखडीत गंधक येतो. गंधकाचं कार्य काय? ज्वलन करणे. मग त्याचा ग्रोथ होत नाही, पिवळेपणा नाहीसा होत नाही, उत्पादन घटतं. तर ही 2 पत्ते जर पाळली, आणि हा पाटण तालुक्यातला डोंगराळ दुर्गम भाग आहे. हे दिसतेच की वरती आणि इथं कुठंच बागायत शेती नाही, तर इथं पाण्याचं दुर्भिक्ष आहे. माझ्या आजोबांनी 1950 साली विहीर काढली. विहिरीला सुद्धा मार्च नंतर पाणी नसतं, पण मी हार मानली नाही. तिथं 3 बोर मारले आणि 3ही बोरचं पाणी विहिरीत घेतलंय आणि ते साठवून ही बाग आज उभी केली आहे. तर मित्रांनो बघू शकताय, शेतकरी सांगायचं म्हटलं तर खूप साऱ्या अडचणी असतात, पण एक प्रगतशील शेतकरी म्हटलं की त्या अडचणीवर मार्ग कसा शोधता येतो हेच दादा सांगतायत. 3 बोरचं पाणी विहिरीमध्ये करून त्यांनी एवढी सुंदर अशी बाग इथं फुलवलेली आहे सफरचंदाची. पाण्याचं व्यवस्थापन म्हणजे कसं, मग किती दिवसांनी पाणी द्यावं काय लागतं? करतो, विहिरीत पाणी आपल्याला उपलब्ध होतं सर्वसाधारण 2 दिवसानं. आता टेम्परेचर हाय असल्यामुळं 2 दिवसानं 2 तास असं पाणी व्यवस्थापन करतो. आणि हे जे बेड चढवले ते जेणेकरून बुरशी हे असे अटॅच होऊ नये म्हणून 7 ते 7 इंचानं बेड आपण उंच केलेली, जेणेकरून पाण्याचा निचरा फास्ट व्हावा. बरोबर. आणि खाली गाळ जे आपण भरलाय स्पंज टाईप, त्या गाळामध्ये पाण्याचं स्टोरेज केलं जातं. तर पहिला आपण 3.5 फूट गेरीचे खड्डे आणि पोयट्याचा गाळ तो टाकलेला आहे. आता उत्खनन चालू असताना सांगायचं राहिलं, ज्यावेळी आम्ही 42 टेलर उचललं त्यावेळी 11 फुटानं बंधारा भरलेला होता आणि त्याचं उत्खनन जेसीबी मशीन करत होतं. तर त्यामध्ये शाईचे आकाराचे गोळे, निळे, पिवळे, तांबडे असे गोळे त्यात तयार झाले होते. आणि गंमत म्हणून मी त्यातला एक ढेकूळ कलरचा उचलला आणि तोंडात टाकला. आता तोंडात का टाकला, तर मला त्या गाळामध्ये कच आहे बघायची होती. तर लोण्यासारखा तो ढेकूळ माझ्या तोंडात विरघळला, कच अजिबात लागली नाही. आणि मग मी चोळा भरून चोळा भरून टाकल्या. आणि हा गाळ असल्यामुळेच ह्या झाडांची एवढी ग्रोथ आहे. खूपच म्हणजे अपेक्षेपेक्षा म्हणजे 2 वर्षाचं 20 महिने 4 महिने कमीच आहेत 2 वर्षाला, तरी पण एवढी उंची आहे आणि एवढी फळं लागलेत. दुसरं म्हणजे हे प्रयोग करत असताना तुम्ही नवीन म्हणून केलं का फायद्याच्या दृष्टीने केलं, असं काही? नाही, मी आतापर्यंत जेवढे शेतीमध्ये प्रयोग केले, मला अन्य संस्था, महाराष्ट्र शासन कृषी विभाग याच्याकडून 39 पुरस्कार आहेत. 39 पुरस्कार आहेत. तर ह्यासाठी मी सातत्याने वेगळे पण जपत आलेलो आहे. बारकावे शोधले, ती प्लॉट उत्पादन का घडतंय, सगळे बारकावे शोधले. उत्पादन का घटलं, काय माझ्याकडून चुकलं, हे सगळं बारकावे जाणले. मग इतकं आपल्याकडे भांडवल, ज्ञान असून कष्ट करण्याची तयारी, मग सफरचंद लागवड आपण का करू नये, हा धाडसी प्रयोग केलाय. आतापर्यंत माझे 1,60,000 रुपये खर्च आला या सगळ्या सुरुवातीपासून. ते तुम्ही खत घातलं, सगळं खड्डे काढणे, गाळ भरणे, ड्रीप, परत रेन पाईप टाकलेली आहे, औषध फवारणी, सगळं आतापर्यंत 1-1.5 लाख खर्च आलाय. आता मला त्रास एक होतोय, दिवसा तयार झालेली फळं पक्षी, वांढर ही पक्व फळं खाऊन टाकते ती आणि रात्रीवर गोट वागळत असते ती. तर ह्यासाठी मी आता 100 डांब इथं आणून ठेवली ती 20 फूट उंचीचे. 10 फुटावर सभोवतन डांब उभे करणार आहे 20 फूट उंचीचे. त्याला GI तार बांधून पॅरासूटची जाळी सभोवतन लावणार आहे आणि वरून
GI तार टाकून त्याच्यावर मच्छीची जाळी टाकणार आहे, मोठी समुद्रातली. खूपच छान. तर त्यामुळे त्याची सिक्युरिटी होणार आहे आणि त्या सिक्युरिटीवर जो झालेला खर्च आहे त्याची भरपाईसाठी मी नियोजन केलंय. यामध्ये देशी कोंबड्याचं 150 ते 200 पक्ष्याचं संगोपन करायचं आहे. याच्यामध्ये हा, बागेमध्ये. ते कशासाठी? तर त्याचा दुहेरी एक फायदा हा. आहे. कोंबडी काय करते, हा. आळ्या, मुंग्या, किड हे सगळं वेचून खातात खाते. हा. आणि कोंबडीला उकरणे ही हा. सवय आहे, त्यामुळे जमीन भुसभुशीत होईल. या बागेमध्ये येणारी तण कोंबड्या खाणार आहेत तर तोही फायदा मिळणार आहे. त्याच्या अंड्यापासून त्याच्या विक्रीतून मला पैसे मिळणार आहेत. हा विचार कसा काय आला डोक्यात आणखी हे हे करायचं? सातत्यानं मी विचारात म्हणजे दुसरा विषयच नाही डोक्यामध्ये. ऊस, वांगी, काकडी हे मी मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. त्यात हे सुद्धा वांगी सुद्धा लावलेत हो, अधूनमधून तुम्ही? ही वांगी, मिरच्या पण आहेत तिथं, मिरची वांगी, आहे. मिरच्या पण लावलेत. हे आपल्या कुटुंबाचं रोजचे जे आपल्याला भाजीपाला लागतो हे बाहेरनं विकत नाही आणायचं. आपल्या शेतात चवळा पावटा त्या सीझनला थोडीशी रोपं लावायची आणि आपल्या कुटुंबाचं भाजीपाल्याचं नियोजन स्वतः आपण करायचं. दादा, तुमच्यासारख्या शेतकऱ्यांचे विचार ऐकलं तर नक्कीच प्रत्येक शेतकऱ्याने विचार करावा आणि तुमचा हा व्हिडिओ बघून तुमचं मत ऐकावं. असंच तुमचं बोलणं आहे आणि तुमचा प्रयोग आहे. तर आता तुम्ही जाळी वगैरे करणार आहात सिक्युरिटीसाठी. तर अंदाजे तुम्ही म्हणजे नफा हे डोक्यात होतं का तुमच्या? आता पहिल्यापासून बरेच वर्ष होतं तुम्ही की बारकाईनं खर्च आणि नफा याचा सुद्धा अभ्यास केलेला आहे. पण एक आहे, आज फास्ट युगामध्ये शेतकऱ्यांना काय लागते, 3 ते 4 महिन्यातच रोप लावलं की अर्थार्जन लगेच चालू झालं झालं, पाहिजे. लगेच झालं पाहिजे. हो. पण ते दीर्घकाळ नाही, ते 7-7 महिन्यात तो प्लॉट तेवढ्यातच. संपणार आहे. याचा मी विचार केला की इथं मला 3 एकर जमीन आहे. आता ह्या 3 एकरात टोटली माझ्या 11 एकर जमीन आहे. तुमची वडिलांची. स्वतःची हा, 11 एकर 11 आहे. एकर आम्ही तिघे भाऊ आहोत, तिघामध्ये आहे. तर मग मी निर्णय घेतला ही 3 एकर आहे तर दुर्गम ठिकाण आहे, तर ही फळबाग आणि आपल्या स्वतःच्या कुटुंबाचं भात, ज्वारी, गहू आणि शेंगा ही 4 गोष्टी घरामध्ये लागतात. तर हे रेशनिंग ह्या प्रॉपर्टीत निर्माण करायचं आणि खाली 7 एकर जमीन आहे, 7-7.5 एकर, त्यात मी ऊसाचं नियोजन करतो. आज मला अभिमानाची गोष्ट तुम्हाला सांगतो, आज 3-4 वर्ष ऊस तोडीच्या टायमाला 10वी नापास चिडबायला साहेब म्हणायचे, साहेब मला तोड द्या. त्यावेळी थोडं क्षेत्र असतं, साहेबाला तो शेतकरी दिसत नाही, त्याच्या डोळ्याला बिसरती कानाला बिसरती. माझ्याकडे 7 एकर ऊस आहे, त्यामधनं 6-6.5 एकर ऊस असतो, 450-500 टन ऊस जातो. एक संघ क्षेत्र आहे, 4.5-5 फुटाची सरी आहे. प्रत्येक कारखान्याचे मला विचार येतात, आपण ह्या वर्षी आम्हाला द्या. आणि इतर लहान शेतकऱ्यांनी विचारायला येते. हो, घरी 3 कारखाने तर विचारा येतात की आपा ऊस तोड आम्ही करतो. बरं, एक संघ 1.5 महिना, पावणे 2 महिने माझ्याकडे टोळी चालते. त्यांना मी आल्या प्रथम 2 टेलर जळण देतो, जागा देतो, लाईट देतो आणि पाण्याचा टँकर नेऊन देतो. आणि प्रति दिवशी ऊसाचे खेप गेल्यावर 150, 200, 300 रुपये त्यांना द्यावे लागतात. रोज खिशात पैसे नसतात. मी वन टाइम त्यांना 5,000 रुपये देतो. वाड्याचे घ्या, मध्याच्या पुढे गेल्यानंतर हिशेब करू. आणि माझ्याकडे 4 ट्रॅक्टर आहेत, त्यातला अर्जुन ट्रॅक्टर टोचनला डांबर रस्त्यापर्यंत नेऊन द्यायची जबाबदारी माझी आहे. त्यामुळं प्रत्येक ऊस फड मालक मला विचारा येतो, आम्ही ह्यावेळी तोडतो. मी प्रतिवर्षी निर्णय देतो. आता माझा 413 टन ऊस गेला ह्या सीझन मध्ये. मला आता बोनस साखर 413 किलो मिळणार आहे. त्यामुळे मी त्यांना देतो. तो वन टाइम मला 35-37 रुपयानं पेमेंट सुद्धा वर्ग झालं. इतर कारखान्याकडे वन टाइम एवढं मिळत नाही. आणि काट्याबद्दल मी फार आग्रही आहे. मी वर्षभर काम करायचं, माझा माल मी माझ्या नजरेसमोर काट्यावरनं गेला पाहिजे ह्यासाठी मी मोठा हट्ट धरतो. कारण त्याच्यामध्ये फसवणूक होत असते शेतकऱ्याची. तर त्या एमडीनी मला सांगितलं की माणेप्पा, तुम्ही कुठल्याही काट्यावरनं वजन करून याचं 150 किलोचं व्हेरिएशन मान्य करायचं. आता 150 किलो म्हणलं, साहेब का करायचं? तर म्हणले तुम्ही 70 किलोमीटर फॅक्टरीपासून लांब आहात. मग ह्या काट्यावरनं वाहन 70 किलोमीटर प्रवास करून येणार, 50 लिटर डिझेल टाकीतलं कमी होणार, त्यावेळी 50 किलोचं तर वजन कमी येणार आहे आणि 100 किलो बाष्पीभवन होणार आहे. 150 किलो व्हेरिएशन मान्य करा,
तुम्हाला इतर कारखाना कोणच हे सवलत देत नाही. खरंच. आणि मी इतका सुखी समाधानी आहे. आज माझ्याकडे 4 ट्रॅक्टर आहेत. सगळ्या मुला मुलींची लग्न झाले. ती प्रपंच इतका छान केलाय आणि पाण्याचं एक शास्त्र आहे. यासाठी मी 22 वर्ष अट्टहासाने शेती संघर्ष केलाय. पाण्याचं शास्त्र तुम्हाला सांगतो, पाणी पळलं नाही पाहिजे, थांबलं नाही पाहिजे, पाणी हे चाललं पाहिजे. असं मी आज 32 वर्षामध्ये सगळं टेबल बनवले. ती वाघुरं तोडाय कुठं ठेवलेलं नाही. 9 लाख रुपये खर्च केलाय. त्यामुळे चारही कोपऱ्यावर समान पीक येतं. आता मी एक नवीन माझी पुढली अपेक्षा व्यक्त करतो. मला 39 पुरस्कार मिळाले. त्या पुरस्कारामध्ये मला ऊस भूषण नाही मिळाला. मग तो ऊस भूषणसाठी मी 1.5 एकरावर तयारी केली. काड्याच्या पिठी टाईप रान बनवलंय. काड्याच्या पिठीतनं टोपण काढल्यानंतर किती प्लेन येतं, त्याचा तळ, त्याच्या काडा, असं 1.5 एकर रान बनवलं. परत शेंगल भाळीनं नांगरलं. नांगरल्यानंतर रयत कारखान्यावरनं 70 टन राख आणून त्या रानामध्ये टाकली. ओली राख आहे, त्याचं व्हेरिएशन कमी येईल. 50 टन राख भरल. कल्याणीच्या पोल्ट्री मधनं 25 टन शीट आणली, ती टाकली. त्यानंतर मी कुंभारगावच्या वरेकरवाडीतनं 18 टेलर शेणखत आणलंय, 30 टन खत टाकले. असं मी त्या शेतामध्ये 120 टन खत घातलंय. ज्यावेळी मी 3 टनाला वरटेकच्या अपेक्षा मी जी धरली, तर त्या जमिनीच्या पोटामध्ये पहिलं 2 टन गेलं पाहिजे, तर ती 3 टन देणार आहे. आता मी डेचा केलेला आहे. डेचा गाडून 5x2 वर लागण करणार आहे आणि लेजर ड्रिप टाकणार आहे. आणि ऊस एवढी खतं दिली, ती ड्रिपची खतं देणार आहे. मला 48-53 पेऱ्यावर ऊस न्यायचा आहे, तर तो उभा राहणार नाही. तर त्यासाठी 300 बांबू तोडून आणले. त्या बांबून ऊस AI तंत्रज्ञाना टाईप मला तो बांधायचा आहे. हे बघितलंय प्रयोग असा हो, तुम्ही? बघितलाय. मी VSIला ट्रेनिंगला 3 महिन्यापूर्वी VSIला होतो. तर तिथं जे मेन शास्त्रज्ञ आहेत त्यांनी मला प्रश्न विचारला. म्हणले आम्ही टोटली 80 शेतकरी ट्रेनिंग होतो. तर बोयटे सर आहेत मेन सर. त्यांनी 5व्या दिवशी शेवटच्या सत्रात ओळख करून दिली आणि त्यांनी प्रश्न विचारला, तुम्ही 80 जण इथं ऊस प्रात्यक्षिक ट्रेनिंगला आहात, तर ह्यात ऊस भूषण कोणी मिळवलाय त्यांना हात वर करा. कुणीच हात वर केला नाही. मी उठून सांगितलं मला वसंतराव नाईक कृषी भूषण मिळालाय. सर म्हणले मला कृषी भूषण नाही पाहिजे, ऊस भूषण कोणाला आहे. तो शब्द खटकला म्हणून ही तयारी केली. होणार सर, तुम्ही एवढं म्हणजे दादा तुम्ही करताय एवढं छान पद्धतीने. सफरचंदाच तुम्ही अपेक्षापेक्षा छान असं दिसते ते सगळी झाडाने याला लागलेली सफरचंद. नक्कीच तुम्ही जसं ऊस भूषण पुरस्काराची अपेक्षा करताय, नक्कीच तुम्हाला भेटणार हे तुमच्याशी गप्पा मारताना समजते. तर ह्या सगळ्या प्रयोगामध्ये दादा तुम्हाला कुणाचा सपोर्ट असतो? जसं तुम्ही एकटंच राबता का आणखी कोण? नाही, मला या शेतीमध्ये आमच्या कुटुंबात माझा भाऊ सुभाष माने, मुलगा विजय माने, या दोघांची साथ असते. सुनबाई, भावाची मंडळी, भाऊजाई, त्या आम्ही 4 व्यक्ती हा निर्णय घेतो. त्या पद्धतीने आम्ही अंमलबजावणी करतो. खताचं नियोजन आम्ही ठरवतो आणि सगळं अगोदर 15-3 आठवडे सगळं नियोजनबद्ध आणि जे प्लॉट बनवायचे आहेत ते 3 महिने 6 महिने अगोदर त्याचं नियोजन करतो. त्यानंतरच सगळे आम्ही मार्गस्थ करतो. दादा आता एक शेवटचा प्रश्न याच्यामध्ये, खूप कौतुकास्पद असा हा खरं ही तुम्ही केलेली सफरचंदाची बाग आहे डोंगराळ भागामध्ये आणि पाटण तालुक्यातला पहिला प्रयोग आहे. तर जे शेतकरी असतात काही वेळेस खचून जातात, त्यांच्यासाठी तुमचं सांगणं काय असेल? तुम्ही एवढं पुरस्कार मिळवले तर तुमचं सांगणं त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी काय तुमचा सल्ला असेल? त्यांना एकच सांगावंसं वाटतं की आपण जीवन जगत असताना आपल्या गरजा भागत नाहीत म्हणून पुन्हा मुंबई इथं जातो, 8 तास जॉब करतो आणि 2 तास प्रवासात घालवतो. म्हणजे रोज दैनंदिनी तुम्ही 10 तास दिवसातले त्या जॉबसाठी खर्च करता. 30 दिवस काम केल्यानंतर मग महिन्याअखेर तुम्हाला पगार मिळतो. तसं की स्वतःची कंपनी समजून तिचे पाणी व्यवस्थापनाचे स्रोत निर्माण करणे कायमचे आणि नियोजनबद्ध लागवडी करणे आणि 8 तास सगळ्या कुटुंबाने ही कंपनी समजून जर सगळ्यांनी जर शेतीला लक्ष दिलं तर तुम्हाला मुंबई पुण्यापेक्षा
आणि आता जॉबची पण संख्या किती घटली, कुठे जॉबसाठी धडपडायला हे जर तुम्ही सातत्याने केलं आणि सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, व्यसनापासून आत राहा, तुम्हाला काही कमी पडणार नाही. आणि 8 तास रोज सातत्याने काम करा, शेतात रोज फिरा, शेती प्लॉट तुमच्याशी बोलायला सुरुवात करेल, पण सातत्य पाहिजे. चालतंय. खूपच छान माहिती दिली दादांनी. तुम्ही खूप छान असं शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी गोष्टी सांगितल्या. परंतु बरेच शेतकरी असतात, शेती असते तरी पण शेतामध्ये म्हणजे त्यांचं म्हणणं असतं की शेती परवडत नाही. एखादी गोष्ट करायची असली की नाही येणार आपल्या इथं, खर्च खूप होईल, फायदा नाही व्हायचा. अशा बऱ्याच साऱ्या शंका त्यांच्यामध्ये असतात. आणि तर तुमचं त्या शेतकऱ्यांना काय सांगणं असेल? छोटस एक मी उदाहरण सांगतो. शेती परवडत नाही अशी लोक म्हणणारे आहेत बरेच. आणि कारण पण त्यांच्या पुढे असतात की असं भरपूर होईल, कारण तसं असतात. होईल. ज्याला काम करायचं नाही तो अनेक कारण सांगतो. ज्याला नाचता येत नाही तो म्हणतो अंगण वाकडं. तसंच मी तुम्हाला एक छोटस उदाहरण सांगतो. आपण ज्वारीमध्ये प्रत्येक ठिकाणी ज्वारी हायब्रिड शाळू करतो. एक मका पेरल्यानंतर किती मके मिळतात? 500-600 मका मिळतात. नक्की. अशी जगात एकही बँक नाही की एक पैसा बँकेत ठेवायचा आणि 5 महिन्यानं ₹500 घ्यायचं. मग त्यासाठी या जमिनीच्या पोटात काय आहे त्याचा अभ्यास केला पाहिजे, नियोजन केलं पाहिजे, खत व्यवस्थापन, सेंद्रिय खतं दिली पाहिजे. आणि त्याचं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीनं जर सगळ्या कुटुंबाची साथ असेल तर शेती परवडते. परवडत असं काहीच नाही. मी सुद्धा 84 ते 92 शेती केली. माझी काढलेली सोसायटी सुद्धा फिटत नव्हती. मलाही तेच वाटत होतं की शेतीत काही नाही. पण उत्पादन का घटलं ह्याचे बारकावे शोधले, हंगाम शोधले, बियाण्याचे संकरित बियाणं कुठलं चांगलं आहे त्याचे शोध घेतले आणि त्याचं खत व्यवस्थापन, फवारण्या ह्याचं सातत्यानं लक्ष ठेवल्यामुळं मी आज जर पैसे ठेवले असते, तर ₹1.5 कोटी मी जमा केले असते. पण त्या 84 ते आज 2025 पर्यंत जे पैसे मिळाले, ते कुटुंबाच्या अडचणी दूर करण्यासाठी जमीन डेव्हलप, इरिगेशन, बोर ह्यासाठी सगळं खर्च केले. त्यातनं 10 लग्न केली. आज माझ्याकडे 4 ट्रॅक्टर आहेत, स्कॉर्पिओ गाडी आहे. मुलाला मेडिकल उभं करून दिलं. हे कशामुळं? तर सातत्य आणि दुसऱ्याबद्दल द्वेष अजिबात मनात ठेवायचा नाही. काम करत राहा, यश मिळत राहणार. पण सातत्य पाहिजे. खूपच छान छान दादा. दादा याला वांगखोरेच म्हणतात ना? हो, शेवट करते. वांगखोर. तर मित्रांनो, आज आपण बघितलं वांगखोऱ्यातील म्हणजे पाटण तालुक्यातील पहिलाच प्रयोग दादांनी करून दाखवलेला आहे. या माळ रानावर यशस्वी हार्मोन 99 ही व्हरायटी त्यांनी सफरचंदाची लावलेली आहे आणि तुम्ही बघू शकताय अपेक्षित 1-2 वर्षाला पण अजून 4 महिने बाकी आहे तरी सुद्धा या सफरचंदाच्या झाडाची वाढ बघू शकताय, ग्रोथ बघू शकताय आणि या सफरचंदाच्या झाडाला लागलेली सफरचंद पण तुम्ही बघू शकताय. पहिलाच हे आहे ना? हो, आता पहिला भर आहे. पहिलाच पहिला भर आहे. बहर आहे आणि त्याच्यामध्ये एवढी सारी फळं तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतात. खरंच असे प्रगतशील शेतकरी असतील तर नक्कीच प्रत्येक शेतकऱ्याला एक दिशा मिळण्यास मदत होणार, हे नक्कीच. तर दादा, तुम्ही एवढी सुंदर माहिती दिली त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं मनापासून आभार. बघू शकता या ठिकाणी असणारं सफरचंद. दादा खरंच ही माहिती आम्ही शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचवणार आहोत आणि त्याच्यामुळं अनेक शेतकऱ्यांना प्रेरणा मिळेल यात शंका नाही. पुन्हा एकदा तुमचं मनापासून आभार की तुम्ही ही माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला मदत केली. थँक्यू सो मच दादा. नमस्कार.